याद तेरी जो आती है सुबह तक ना ये जाती है, ऐसे मुझको सताती है। याद तेरी याद तेरी याद तेरी जो आती है सुबह तक ना ये जाती है, ऐसे मुझको सताती है। याद तेरी ना 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 ना। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो सुरत बस स्टँड। इथूनच आपल्याला जर्नी करायची आहे, तो म्हणजे सुरत ते धाराशिव। सुरत वरून धाराशिव साठी जी बस लागणार आहे ती म्हणजे नाईट रात्रानी बस। पाहू शकता आपल्या समोर सुरत धाराशिव गाडीचा मार्ग पहा तुम्ही, सुरत नवापूर धुळे आणि धाराशिव। गाडी नंबर MH20 BL 4077 या गाडीने आपण प्रवास करतोय धाराशिव पर्यंत। गाडी रात्रांनी धावणार आहे। तुम्हाला तर माहिती आहे रात्रीच्या प्रवासामध्ये गाडीला हेडलाईट असणं महत्त्वाचं आहे आणि हेडलाईट तर आहेत, त्यासोबत दादांनी जुगाड पण केलेला आहे रात्रीचा। गाडीचं बुकिंग बघायचं झालं तर गाडीचे बुकिंग सध्या बंद आहे, पहिलं सुरू होतं। आणि आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे गाडीचा प्रकार पहा, ऑर्डिनरी अशोक लेलँडची माइलस्टील बस आहे BS3 मधली। सुरत बस स्टँडला जी आपली गाडी लागते ती फलाट क्रमांक 11ला। आणि हा सुरत बस स्टँडचा 4:30 वाजताचा परिसर पाहतो मी इथे। तुफान गर्दी आहे, तुफान। GSRTCच्या बसेस पाहू शकता या ठिकाणी। स्लीपर कोच आहे, ऑर्डिनरी बस आहे, त्याच्यामध्ये लोकल बसेस सुद्धा आहे। प्रवाशांची तुडुंब गर्दी आणि बसेसची अक्षरशः रांग लागलेली, एकदम बिजी एरिया आहे सुरत बस स्टँड। त्यातमध्ये आपली गाडी हलते आणि ड्रायव्हर दादा पण रेडी आहेत आणि आपल्या रोडवरचे हे वाहक दादा आहेत, त्यांची तुम्हाला थोड्या वेळाने ओळख करून देतो। सुरतवरून आपल्या बसचा सुटण्याचा टायमिंग पाहू शकता आपण। आपली बस सुरतवरून रवाना झालेली आहे धाराशिवकडे। हा जो प्रवास असणार आहे ना, संपूर्ण रात्रांनी प्रवास असणार आहे। ही जी गाडी पोहोचणार आहे 9 ते 10च्या आसपास ही गाडी धाराशिवला पोहोचून जाईल आपली। मला वाटतं जवळजवळ या गाडीचा जो प्रवास होणार आहे 17 ते 18 तासांचा हा गाडीचा प्रवास होणार आहे। जो अंतर असणार आहे तो 650 ते 700 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास होणार आहे। विचार करू शकता किती लांब पल्ल्याची बस आहे। सध्याला एवढी काही बस भरली नाही सुरुवातीला। तर चला मित्रांनो, मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया या रोडवरचा पहिला स्टॉप पुढे येतो। नहीं रहा तो कितने गाड़ी का सुरत पासून आपण खडोदरा मार्ग बारडोलीला पोहोचलेलो। जवळजवळ 30 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे। बरोबर या ठिकाणी 5 वाजून 45 मिनिटं झालेत आणि इथेच आपला पहिला स्टॉप लागलेला आहे। सुरतच्या आउट ऑफ एरियामध्ये GIDची कंपनी आहेत, जास्त पोल्युशनमध्ये। जसं तुम्ही त्याच्या बाहेर येताल ना, तुम्हाला असं एकदम खुली सास तसं तुम्हाला फील वाटायला लागेल। आता इथून गाडी जाणार ते व्यारा, सोनगड आणि नवापूर। बारडोली ते नवापूर जवळजवळ 76 किलोमीटरचं अंतर दाखवते। अजून आपल्याला नवापूर पोहोचायला 2 तासाचा कालावधी लागेल। जर गाडी जेवणासाठी थांबली तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो। बघूया या रोडवरती गाडी कुठे जेवणासाठी थांबते।
आत्ता आपण तापी जिल्ह्यातील विरार शहरामध्ये आलेलो आहे आणि सगळ्यात जास्त आदिवासी वस्ती असलेला हा भाग आहे विरार. या भागातले खाद्यपदार्थ आहे लोचो आणि फरसा. सुरत नंतर जो आपल्याला दुसरा जिल्हा आलेला आहे या रोडवरती तो म्हणजे तापी. रोड जर म्हणाल ना या रोडवर एकदम मक्कन असा रोड आहे, जबरदस्त पूर्ण डांबरी रोड आहे. तर मित्रांनो आपल्याला या रोडवरचा पहिला टोल नाका लागलेला आहे सुरत हजिरा NH06. या रोडवरचा झालेला जेवणासाठी पहिला स्टॉप हॉटेल योगेश. इथे आपला बसचा थांबा झालेला आहे. हा थांबा माझ्या पहिल्या पण ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल. धाराशिव सुरत नवापूर मार्गे जी बस चालली आपली त्या गाडीला पण इथे थांबा दिलेला आहे हॉटेल योगेश मध्ये. बरोबर या ठिकाणी 6:48 झालेले आहेत. हा रोड जर तुम्हाला माहिती आहे सुरत छत्तीसगड सुरत नागपूर ह्या टोकापर्यंत सुरू झालेला रोड डायरेक्ट शेवटच्या टोकापर्यंत जातो, म्हणजे नागपूरच्या पण पुढे जातो, म्हणजे छत्तीसगडला. म्हणजे विचार करू शकता किती मोठा हायवे हा. तर मित्रांनो इथे छोटासा मेनू आपण घेतलेला आहे. 30 रुपये पर प्लेट भजी आणि एक पाणी बॉटल. जेवणासाठी आपल्याला जो टोटल खर्च आलेला आहे 50 रुपये. आणि हॉटेल योगेशचा परिसर पाहता तुम्ही अशा प्रकारे हे कॅन्टीन आहे. आपण ज्या लोकेशनला उभा आहे सोनगड इथून नवापूरचं जे अंतर आहे ते 25 किलोमीटरचं अंतर आहे जवळपास. नवापूरमध्ये कसं आहे, नवापूरचा काही भाग महाराष्ट्रामध्ये काही भाग गुजरातमध्ये. नवापूर सीमावरती शहर असल्यानं दोन्ही राज्यांची संस्कृती तुम्हाला पाहायला मिळते, गुजरात संस्कृती आणि मराठी संस्कृती. गाडीमध्ये गर्दी बघायची झाली तर जसं आपण सुरत वरून निघालो तसं बारडोली विरार आणि सोनगड पर्यंत प्रवासी एकदम बऱ्यापैकी भरलेले आहेत. आणि या रोडवरचे क्रो बघायचे झाले तर या रोडला फक्त 2 क्रो दिलेले आहेत. आता ते कुठे चेंज होणार आहेत ते बघूया आपण पुढे. आतापर्यंत आपण सुरतवरचे जे ब्लॉग बनवलेले आहेत नगर सुरत, पुणे सुरत, धुळे सुरत आणि आता सुरत धाराशिव, तर एवढे सिरीज आपण बनवलेले आहेत. तर दादांची छोटीशी ओळख तुम्हाला करून देतो. दादा आपलं नाव? चव्हाण सुभाष, धाराशिव आगार वाहन. किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? 20 वर्षे. बरेच वर्ष झाली सर्व्हिस. 20 वर्ष प्रवाशांना सेवा देऊन एक चांगलं काम केलेलं आहे. दादा आता आपली ड्युटी कुठपर्यंत आहे? कन्नडपर्यंत. अच्छा, म्हणजे क्रू पण आपले तिथेच चेंज होणार. सुरत पासून निघाल्यापासून जिथपर्यंत क्रू चेंज होतं टोटल किती किलोमीटरचं अंतर आहे? 350. त्याच्यानंतर परत 350, म्हणजे टोटल 700 किलोमीटरचा हा प्रवास आहे. खूप लांब पल्ल्याचा प्रवास. धन्यवाद दादा छोटीशी माहिती शेअर केल्याबद्दल. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर बस स्टँडवर. या ठिकाणी बरोबर 8 वाजता गाडी पोहोचलेली आहे. नवापूर बस स्टँडचं 8 वाजताचे दृश्य पहा. या ठिकाणी बरोबर इथे आपली गाडी पोहोचलेली आहे फलाट क्रमांक 2 ला. ड्रायव्हर दादा मस्तपैकी काच वगैरे पुसून घेतात इथे. माझ्या पाठीमागे या टायमिंगला
जळगाववरून सुरतसाठी निघालेली बस इथे पोहोचलेली आहे 8च्या दरम्यान. आता नवापूर नंतर आपली बस जाणार दहिवेल, साक्री, कुसुंबा आणि धुळे. टोटल 117 किलोमीटरचं अंतर दाखवते. या रोडवरचे रोड बघितले असतील ना आतापर्यंत एकदम मक्खन असा रोड होता. बरोबर या टायमिंगला नवापूरमध्ये साफसफाई केली जाते. पाहू शकता इथे साफसफाई करता येते, तिकडे साफसफाई चालू आहे. अजून एक GSRTC ची बस आलेली आहे. मार्ग पहा, चाळीसगाव, नवापूर, सुरत. तर सध्या नवापूरमध्ये प्रवासी पाहू शकता तुम्ही. तर एवढी गाडी भरलेली आहे सध्या. आता इथून आपली गाडी रवाना होते धुळेसाठी. त्याआधी तुम्हाला कोणते कोणते स्टॉप येणार आहे ते माहिती सांगितलेली आहे. बरोबर साक्रीमध्ये आपली जी गाडी थांबलेली आहे 9:50. या रूटवर साक्रीमध्ये गाडी डिझेल भरण्यासाठी थांबते. आणि साक्रीमध्ये आपल्याला एक जणाची भेट घ्यायची आहे आणि त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. साक्री बस स्टँडला प्रवासी पाहतो मी इथे आहेत, बऱ्यापैकी आहेत प्रवासी. रिया दादांची तुम्हाला ओळख करून द्यायची होती. सुशांत बिरारी. आपण कोणती गाडी घेऊन आलात? कल्याण सागरी. आता ही गाडी मुक्कामी थांबली आपली. CNG टाईप मधली गाडी. कल्याणवरून गाडी किती वाजता निघते? 10 वाजता निघते आणि तर मुक्कामी थांबते ही गाडी. 6ला पोहोचते. म्हणजे एक फेरी असते ही. एक फेरी. तर आता आपली बस निघते आणि दादांना भेटून भारी वाटलं. चला दादा परत येतो. कधी आलो तर नक्कीच भेटेल आपली. आपण कल्याण डेपोचे ना? अच्छा. अरे बापरे, थेंब थेंब पडायला लागला. पाऊस येतोय का काय बोलतोय. साक्रीमध्ये प्रवासी पाहू शकतो तुम्ही. तर एवढे प्रवासी सध्या भरलेले आहेत गाडीमध्ये. काचेवर पाणी दिसत असेल तुम्हाला. काय म्हणावं, उन्हाळ्याच्या सीझन मध्ये सुद्धा पाऊस पडतोय. आश्चर्याची गोष्ट आहे. साक्रीपासून आपल्याला अजून 52 किलोमीटरचं अंतर काढायचं आहे धुळेला पोहोचण्यासाठी. धुळे जिल्ह्यातील धुळे बस स्टँडला आपण पोहोचलेलो आहे. MS-18 या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे 11 वाजता. धुळे बस स्टँडचं 11 वाजताचे दृश्य पहा तुम्ही. बऱ्यापैकी प्रवासी धुळे बस स्टँडवर आहेत तिथे. सुरत पासून धुळेपर्यंत आपल्याला टोटल 7 तासांचा प्रवास कंप्लीट झालेला आहे. तर जवळपास 250 किलोमीटरचं अंतर आपण कव्हर केलेलं आहे धुळेपर्यंत. धाराशिव सुरत बरोबर या गाडीचा संगम झालेला आहे इकडे. आता धुळ्यानंतर ही गाडी आपल्याला भेटलेली आहे धाराशिव सुरतवाली. आणि इथून आता सुरत धाराशिव चालली गाडी. दोन्ही गाड्यांचा संगम धुळेनंतर होतो. किंवा धुळेला होत असेल तर इथे संगम झालेला आहे दोन्ही गाड्या.
आपल्याकडे कन्नडला पोहोचलेले जवळजवळ 1 वाजत आले तिकडे आणि पाहू शकता छोटस बस स्टँड इथे कन्नड बस स्टँड. रात्रीचे शांत वातावरण असलेले हे कन्नड शहर. धुळेपासून आपण जवळपास 95 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे कन्नड पर्यंत. त्याआधी पण आपल्याला एक घाट लागला होता तो म्हणजे कन्नडचा घाट. अरे बापरे वादळ आले कन्नडचं वादळ. कन्नड मध्ये आपल्याकडे जे क्रू चेंज झालेले आहेत लाईट बी गेली. काय झालं अचानक काय माहित नाही. सोसाट्याचा वारा सुटतो इकडे पण पाऊस पडतोय बहुतेक. आणि हा जो पाऊस पडतोय तो उन्हाळ्याच्या सीझन मध्ये. सुरत पासून आतापर्यंत निम्मा जर्नी कंप्लीट झालेला आहे. आता कन्नड नंतर अजून निम्मा जर्नी आपल्याला कंप्लीट करायचा आहे तो म्हणजे धाराशिव. कन्नड मध्ये क्रू चेंज झाल्यानंतर ड्रायव्हर दादांची जी झोपण्याची व्यवस्था आहे ती पाहू शकता तुम्ही. इकडे वाहक दादा झोपतील आणि इकडे चालक दादा. मस्त अशी झोपण्याची व्यवस्था बसमध्ये केलेली आहे. या आठवड्यात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये पाऊस पडलेला आहे. आणि आपल्याला ज्या ठिकाणी पाऊस लागलेला आहे साक्री, कन्नड आणि आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला भेटला. आणि इथं बस स्टँडवर पाणी झाले एकदम सगळं. तर आपण पोहोचलेलो आहे छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानक. या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे 2:18 शेगाव अकोला बस. शेगाववरून आता गाडी पुण्याला चाललेली आहे. या टायमिंगला ही गाडी इथे पोहोचलेली आहे. छत्रपती संभाजीनगरचे हे मध्यरात्री 2 वाजताचे दृश्य आहे. स्टँडिंग प्रवासी तुम्हाला बघायला भेटणार नाही पण गाडी हमखास फुल आहे. फलाट क्रमांक 6 आपली बस लागलेली आहे जिथे सोलापूर नगर यासाठी जाणाऱ्या बसेस लागतात. त्या बाजूला पंचवटी आगाराची बस छत्रपती संभाजीनगर नाशिक. इथे शिवशाही बस नाशिक. त्याच्या बाजूला अजून एक शिवशाही बस नाशिक आगाराची. पलीकडच्या प्लॅटफॉर्मला अजून एक गाडी लागलेली आहे पुणे मलकापूर गाडी. बस स्टँडच्या आवारामध्ये प्रवासी पाहू शकता. या मार्गावर आतापर्यंत जेवढे पण जिल्हे आलेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती गुजरात मधील सुरत जिल्हा, तापी जिल्हा आणि तसंच महाराष्ट्राच्या बॉर्डर नंतर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा, धुळे, छत्रपती संभाजीनगर तर एवढे जिल्हे आतापर्यंत या रोडवर आलेले आहेत. अजून एक स्लीपर आली नागपूर पुणे. या गाडीत आपण ब्लॉक बनवलेला आहे नागपूर पुणे MS14 LV 1704. माझा नंबर लक्षात नाही माझा याच गाडीने केलता का पण ही लांब पल्ल्याची बस आहे नागपूर पुणे. तर आपल्या बसचा इथून निघण्याचा जो टायमिंग आहे तो 3चा आहे. तर अजून गाडी निघायला आपल्याकडे 10 मिनिटं बाकी आहे. छत्रपती संभाजीनगर वरून आपण बरेच रूट केलेले आहेत. सिडको बस स्टँड असो किंवा मध्यवर्ती बस स्टँड असो दोन्हीकडून आपण रूट कव्हर केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर कलबुर्गी, छत्रपती संभाजीनगर डहाणू, छत्रपती संभाजीनगर सांगली, छत्रपती संभाजीनगर साकोली. तर आपण बरेच रोड बनवलेले तिथून. तिथे अजूनच पुणे अकोला बस आलेली आहे. आता या अकोल्याला चालली पुणे अकोला. या आधी तुम्हाला शेगाव अकोला दाखवलाय, नागपूर पुणे दाखवलंय आणि आता पुणे शेगाव. मध्यवर्ती बस स्थानक नंतर आपली बस आली आहे सिडको बस स्टँडला. सिडको बस स्टँडचा परिसर पाहतो मी. रात्रीचे 3 वाजताचे दृश्य सिडको बस स्टँड. इथून आपली जी बस जाणार पाचोड, गेवराई, शहागड आणि बीड या मार्गे आपली बस जाते. टोटल अंतर बघायचं झालं तर 123 किलोमीटरचं अंतर आहे छत्रपती संभाजीनगर ते बीड. बरोबर या ठिकाणी जी बस पोहोचलेली 3:10 मुंबई पुसद. अरे वा, या गाडीचा आपण ब्लॉक केलेला आहे पाहू शकता. मुंबईवरून गाडी चालली पुसदसाठी. आपण पुसदवरून मुंबई गेला होता त्यावेळेस एकदम जुनी गाडी होती आणि कंडिशन तर फारच खराब.
आपण पोहोचलोय धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव बस स्टँडवर. बरोबर या ठिकाणी 5:48 झाले. बोर्डावर दिल्याप्रमाणे आता सर्व रूट कंप्लीट झालेले आहेत. इथून पुढे आता जो स्टॉप राहिला तो धाराशिव. पण त्याआधी गाडी ज्या मार्गाने जाणार आहे मांजर सोंबा, चौसाळा, एडशी आणि फायनल स्टॉप धाराशिव. टोटल अंतर बघायचं झालं तर 115 किलोमीटर समथिंग आपला प्रवास राहिलेला, म्हणजे 2.5 ते 3 तासाचा जर्नी आपल्या इकडे राहिलेला आहे. बापरे, खूप मोठा प्रवास आपण कंप्लीट केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 6 वाजत आले त्या ठिकाणी. तर 13 तासांचा जर्नी आपला बीड पर्यंत कंप्लीट झालेला आहे. अजून आपल्याला 2.5 ते 3 तासांचा जर्नी कंप्लीट करायचा. बीड बस स्टँडला पहाटेच्या दरम्यान शिवाई बस, मिनी बस सर्व चालू आहेत. इथे तुम्ही तिकडे जर बघू शकता, इथून आपण रूट केलेले आहेत मिनी बसचे वगैरे. बीड छत्रपती संभाजीनगर हा पण रूट केलेला आहे. मग असेच बोललो तुम्हाला. त्याचं फुल तिकीट, हाफ तिकीट आणि अपंगासाठी जे सवलत आहे ते दिलेली आहे. सुप्रभात मित्रांनो, मस्तपैकी अशी सकाळ झालेली आहे. येरमाळा बस स्टँडला या ठिकाणी आपली बस उभी राहिलेली आहे 7:38. अजून एक नाशिकची बस आलेली आहे, नाशिक तुळजापूर. आणि या बसचा आपल्याला ब्लॉक करायचा आहे. या गाडीचा मार्ग पहा तुम्ही, तुळजापूर, धाराशिव, भूमनगर आणि नाशिक असा गाडीचा मार्ग आहे. पण तो रात्राने प्रवास करायचा आहे का दिवसा करायचा आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. या प्रवासासाठी आपल्याला फुल तिकीट पडलेले आहे 1036 रुपये, सुरत ते धाराशिव वाया नवापूर मार्गे. या रूट वरचा शेवटचा जिल्हा आलेला आहे धाराशिव.
फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे. जवळजवळ 17.5 तासांचा जर्नी. आता आपली बस पोहोचली इथे धाराशिव बस स्टँडला चिटकूनच हा धाराशिव डेपो. काल संध्याकाळी सुरत वरून 4:30ला निघलेली गाडी आज सकाळी धाराशिव मध्ये 8:34 पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ आपला 17 तासांचा जर्नी कंप्लीट झालेला आहे. आंतरराज्य प्रवास गुजरात ते महाराष्ट्र. तर मित्रांनो अशा पद्धतीचा गाडीचा रूट चालतो सुरत धाराशिव सुरत. आता ही जी रिटर्न बस लागणार आहे नवापूर मार्गे 1 वाजताचा टायमिंग आहे त्या बसचा आणि बुकिंग असते जाताना बस. धाराशिव आगाराचे लांब पल्ल्याचे 3 रूट आपले कंप्लीट झालेले आहेत. बँगलोर धाराशिव पणजी आणि आता सुरत धाराशिव. एका प्रवासाचा शेवट म्हणजे नव्या सफरीची सुरुवात असते. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.